नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण करत आहोत मिश्र कडधान्याचा कुरकुरीत असा डोसा। डोसा मुलांना फार आवडतो का नाही? अतिशय पौष्टिक, इनो सोडा न वापरता हा डोसा करत आहोत। पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही कसा परफेक्ट असा डोसा नक्की कराल। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। एक भांडं घेतलंय आणि एक वाटी घेतली। सर्व साहित्य या वाटीने मोजून घेणार आहे। एक वाटी इतके हिरवे मूग घेतलेत, एक वाटी इतकी चणा डाळ घेतली आणि त्याचबरोबर एक वाटी इतके तांदूळ घेतलेत। नेहमी रोजच्या वापरामध्ये जे कुठले तुम्ही तांदूळ खाता ते घेऊ शकता। तिन्हीचं सेम प्रमाण ठेवलेलं आहे बरं का। तिन्ही आता आपण छान एकत्र करूयात आणि आपल्याला हे चांगले 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहेत बघा। हिरव्या मुगाच्या ऐवजी तुम्ही अर्धी मुगाची डाळ असते ना हिरवी, ती वापरू शकता किंवा पिवळी मूग डाळ वापरलात तरीसुद्धा। आता हलक्या हाताने चोळून आपण धुवून घेणार आहोत अगदी 2 ते 3 पाण्यातनं। नंतर हे भिजत ठेवायचं आहे। त्याच्यासाठी एक ग्लासभर इतकं पाणी ठेवलं आहे आणि झाकण ठेवणार आहे। आता हे रात्री मी करून ठेवलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहत आहे। पण अगदी 4 ते 5 तासासाठी हे भिजले जातात बरं का चांगल्या प्रकारे। पण आज आपण हा नाश्त्याचा प्रकार पाहत आहोत की नाही, मग सकाळी नाश्त्यासाठी त्याच्यासाठी मी अगोदर पूर्वतयारी म्हणून रात्री झोपण्यापूर्वीच हे सर्व भिजत घातले होते। सकाळी पाहत आहे तर बघा अगदी छान प्रकारे मूग, आपली चणा डाळ सर्व छान प्रकारे भिजलेले आहे। आता वरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे। अगदी जास्तीचं काढून टाकायचं नाही, खाली थोडंसं पाणी आहे बघा, कारण आता आपण हे वाटून घेणार आहे का नाही, मग वाटण्यासाठी थोडं तर पाणी हवं, म्हणून हेच पाणी वापरणार आहे। ज्यावेळेस आपण डाळी भिजत घातल्या बघा, त्यावेळेस तुम्ही शेंगदाणे ह्याच्यासोबत जरी भिजत घातलात ना तरीसुद्धा चालेल बरं का, म्हणजे आणखीनच हा पौष्टिक नाश्ता होईल। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथे मिक्सर जार घेतले बघा आणि 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे। अर्धी आता इथं सर्व घेतलेलं आहे, थोडंसं त्याचबरोबर पाणीसुद्धा घेतलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर थोडीशी मूठभर इतकी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली। आता मिक्सरला आपण हे वाटून घेऊयात। जमेल ती इतकं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघा। आता इथं बारीक पेस्ट झालेली नाही, म्हणून आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घेणार आहोत। इथं मी छोटं मिक्सरचं जार वापरलं, जेणेकरून ह्याच्यामध्ये छान एकदम बारीक याची पेस्ट होते बघा। मस्त असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। जसं आपण इडली डोस्याचं बॅटर कसं एकदम बारीक वाटतो, अगदी तसं हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जसं वाटू तसं आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। आणि आता दुसरं राहिलेलं आहे ते दुसऱ्या बॅचमध्ये आता इथे वाटून घेणार आहे। संपूर्ण आता आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात आणि बघा शेवटी तुम्हाला पाणी आहे ते सुद्धा दिसत असेल, ते सुद्धा पाणी ह्याच्यामध्येच घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये चव छान यावी, शिवाय रंग देखील छान यावा, ह्याच्यासाठी मी ओलं खोबरं अर्धी वाटी वापरलं आहे बघा। आपण हे पीठ काय भिजत वगैरे ठेवणार नाही, त्याच्यासाठी अर्धी वाटी इतकं दही घातलेलं आहे, जेणेकरून आंबूस चव जी आहे ती छान येते, शिवाय पीठसुद्धा आपलं लवकर फर्मेंट होतं, म्हणून इथं दही घातलं आणि मिक्सरला छान जमेल ती इतकी बारीक ह्याची पेस्ट करून घेतली। आता सर्व एका भांड्यामध्ये इथं काढून घेतलेलं आहे आणि सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मिक्सर जारमध्ये बरंच लागलं होतं का नाही, म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालून आपण एक मिश्रण बॅटर तयार करून घेऊयात। थोडं थोडं करून पाणी घालायचं, अंदाज येईल तसं बरं का, एकदम घालायचं नाही। आता हे बॅटर आपण डोस्यासाठी केलं का नाही, जर घट्ट झालं का नाही तर डोसा हा आपला पसरला जात नाही किंवा पातळ होत नाही, नरम होतो, कुरकुरीत होत नाही। डोशाचं मिश्रण हे जर अति पातळ झालं तर तुम्हाला डोसा हा पसरवता येणार नाही, त्यामुळे ह्या टाईपचं मिश्रण असावं। जर तुम्हाला अप्पे करायचे असेल तर ह्याच मिश्रणापासून अप्पे करू शकता, पण जरा घट्ट ठेवायचं। आता डोसे करण्यासाठी इथं मी पातळ केले, सर्व छान प्रकारे फेटून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत। बघू शकता जाळी किती आलेली आहे, तुम्हाला इथं कडेने दिसत असेल, शिवाय अगदी हलकं पीठ होतं, त्याच्यामुळे एक 10 ते 15 मिनिटं हे भिजत ठेवायचं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे बरं का, ह्याच्यामध्ये सोडा इनो आपल्याला वापरायचा नाही। मीठ घालून सर्व हे मिसळून घेतलेलं आहे बघा आणि आपण डोसा घालण्यासाठी जसं बॅटर करतो का नाही अगदी तसं झालं आहे। थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता बरं का। आता चला आपण ह्याचे डोसे घालूयात। तर इथं नॉनस्टिकचा पॅन गॅसवरती ठेवला आहे आणि इथं कांद्याने तेल लावून घेत आहे बघा, डोसे म्हणजे छान उठले जातात आपले म्हणून। आता काय करायचं आहे, तयार केलं जे आपण मिश्रण होतं चांगलं 1 पळी ते 1.5 पळी इतकं मध्यभागी घालायचं आहे आणि एकदा पळी ठेवली ती उचलायची नाही बघा। गोल 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 आपल्याला सतत एकाच दिशेने अशी फिरवत राहायची, ती उचलायची नाही, म्हणजे छान एकसारखा पातळसर असा आपला डोसा पसरला जातो। खाली गॅस मध्यम टू बारीक ठेवायचं आहे बघा। फास्ट गॅसवरती डोसा काय होतो माहिती आहे का, कुरकुरीत होत नाही, नरम होतो। त्यामुळे आपण तांदूळ वापरला त्याच्यामुळे छान क्रिस्पीपणा, कुरकुरीतपणा येतो बघा। आता वरून थोडंसं कडेने इथं मी तेल सोडले, तुम्ही बटर, लोणी किंवा तूप सोडू शकता। तवा असा सगळीकडे जरा पसरून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे डोसा छान तांबूस रंगापर्यंत आपला भाजला जातो। आणि बघा वरून लाल झालेला दिसला की मग डोसा आपण काढून घेणार आहोत।
आणि मस्त इथं अतिशय पौष्टिक असा आपला कुरकुरीत मूग डाळ, चणा, तांदूळ ह्याचा ना डोसा तयार झाला. आपण याच्यामध्ये खोबरं वापरलं ना, त्याच्यामुळे रंगसुद्धा अगदी छान मस्त तांबूस येतं बघा. आता तुम्हाला धिरडं दाखवते कसं घालायचं. तर सेम कांद्याने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण ना तुम्ही पातळ करून घालू शकता, जसं आपण घावण वगैरे घालतो ना तसं. शिवाय जसं डोश्यासाठी घालतो आता तुम्हाला दाखवतेच इथं, तसंसुद्धा घालू शकता. बघा आपण ह्याच्यामध्ये सोडा इनो वापरला नव्हता तरीसुद्धा डोश्याला जाळी बघा अगदी छान आलेली आहे. इनो सोडा घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, कुरकुरीतपणा येत नाही, नरम हे डोसे होतात, त्यामुळे घालायचं नाही. वरून थोडंसं तेल सोडलं आहे आणि आता हे धिरडं आहे. मग धिरडं दोन्ही बाजूने शेकून घेतात, त्याच्यामुळे आता मी पलटी करून घेतलं आहे आणि दोन्ही बाजूने शेकून घेत आहे. दोन्ही बाजूने शेकून घेतल्यामुळे काय होतं, धिरडं हे नरम असतं बघा. तर इथं आपलं नरम हे धिरडं तयार होतं. जर तुम्हाला कुरकुरीत नको हवं असेल, घरात आजी आजोबा असतील, तर तुम्ही असं नरम ह्याचं धिरडं पौष्टिक करू शकता. शिवाय अगदी मुलांना क्रिस्पी काहीतरी नवीन हवं असतं, तर त्याच्यासाठी बघा थंड पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे तव्यावरती आणि पुसून घेतलं आहे. आणि सेम आता कुरकुरी डोसा करूया. त्याच्यासाठी मिश्रण मध्यभागी घातलेलं आहे आणि बघा मस्त पातळ असा डोसा हा पसरून घेतलेला आहे. तुम्हाला मसाला डोसा करायचा असेल तर याच्यावरती तुम्ही बारीक चिरून कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा खिसून पनीर, चीज घालू शकता. तुमचा मसाला डोसा तयार. आता बघा डोसा कुरकुरीत झाला की मध्येच इथं मी कापून घेतलं आहे आणि मस्त मुलांना बघा असे टोपी डोसे आवडतं का नाही, अगदी तसा कुरकुरी डोसा तयार झाला. रंग बघा किती छान आला आहे. मुलांना असे डोसे फार आवडतात का नाही, म्हणून नक्कीच करून बघा, अगदी आवडीने खातील. आता ह्या डोस्यांसोबत खाण्यासाठी का नाही आपण पटकन खोबऱ्याची चटणी करूयात. त्याच्यासाठी मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी इतकं ओल्या खोबऱ्याच्या चकत्या, 1 छोटी वाटी इतके फुटाणे डाळ, बरोबर छोटे 2 तुकडे ना आलं, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे इतकं दही, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घातलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, साधारण एक अर्धा चमच इतकं. चटणी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्याच्यानुसार पाणी घालायचं. आणि आता आपण ही मिक्सरला जमेल ती इतकी बारीक चटणी वाटून घ्यायची. फुटाणे डाळीच्या ऐवजी का नाही तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढून ना वापरू शकता बरं का. आता इथं चटणी मस्त बारीक वाटली. चटणीला आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि चटणी बघा खूप अशी जरा घट्ट झाले. इडली डोशासोबत खाण्यासाठी चटणी ही का नाही जर अशी बघा पातळ हवी. तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवू शकता. पण बरीच अशी चटणी ना मिक्सर जारला लागली होती, म्हणून त्याच्यामध्येच पाणी घालून ना मी ह्या चटणीमध्ये घालते बघा. आणि ना थोडं थोडं करून थोडीशी पातळसर अशी चटणी केली, अति जास्त पातळ करायची नाही बरं का. आता ह्या फोडणीला आपण तडका देऊयात. त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता मोडून घातला आहे. फोडणी छान तडतडली की हा ना चटणीवरती घालून घेऊयात आणि मिसळून घेऊयात. आता हे फोडणीसाठी जे तेल वापरलं होतं ना, ते ना मी वड्या तळायला वापरलं होतं, म्हणून थोडंसं तुम्हाला इथं फोडणी पिवळसर वाटत असेल. आता बघा इथं खाण्यासाठी मस्त झटपट अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली. ही चटणी ना इडली, डोसा, आप्पे ह्याच्यासोबत खूप अप्रतिम लागते. आणि डोसा बघा तुम्हाला किती मी मोडून दाखवते, किती क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे. कुरकुरीत असेल ना तर मुलांना फार आवडतो. हा पौष्टिक डोसा ना नक्कीच मुलांना तुम्ही करून देऊ शकता, अगदी आवडीने खातात. रोज रोज नाश्त्याला काय करायचं हे सुद्धा आपल्याला सुचत नसतं बघा. नाश्त्यासाठी कधीतरी नक्कीच हे डोसे करून बघा, अगदी सर्वांना आवडतील बरं का. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन अशा रेसिपीमध्ये.